आणि आता एक मोठी बातमी, हिंजवडी जळीत कांडाचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। बस पेटवून चालक पळ काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय। बसमधून काही प्रवासी वेळीच बाहेर पडले। हिंजवडी जळीत कांडाचा हा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। आपण पाहू शकतोय कशा प्रकारे बस पेटवून चालक हा पळ काढताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। बसमधून काही प्रवासी हे वेळीच त्यामुळे बाहेर पडले होते। पत्राला सुरुवात करूयात। हिंजवडीत बुधवारी टेम्पो ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता। वरवर अपघात वाटणाऱ्या या घटनेला वेगळंच वळण मिळाले, कारण हा अपघात नव्हे तर चालकानेच केलेला घातपात असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झाले। हिंजवडीत चालक बनला यमदूत, चालकाला छळलं, त्यानं थेट जाळलं। हिंजवडीत तो अपघात नव्हे तर घात। चालकानं स्वतःच टेम्पो ट्रॅव्हल्स जाळली। आगीत होरपळून 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू। पुण्यातील हिंजवडी फेज 2 मध्ये बुधवारी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना घडली। या आगीत 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 10 कर्मचारी बचावले होते। या जळीत कांड प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं की काय, अशा अनुषंगाने पोलीस अधिक तपास करतात। अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे। चालकानं कर्मचाऱ्यांना का जाळलं? चालक जनार्दन हंबर्डीकर याचा 4 ते 5 कर्मचाऱ्यांशी वाद होता। चालक असूनही इतर मजुरीची कामं लावली जात असल्याचा राग त्याच्या मनात होता। त्या दिवाळीत पगार न मिळाल्यानंही चालक हंबर्डीकर संतापात होता। कर्मचाऱ्यांशी असलेला वाद, न मिळालेला पगार आणि मिळणाऱ्या वागणुकीच्या रागातून चालक जनार्दन हंबर्डीकर यांनी कर्मचाऱ्यांना जाळून मारल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे, जे बसमधून तो घेऊन जात होता रोज, त्यांचे वाद होते। दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात, या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता। या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। चालकानंच घातपात रचून आपल्याच कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीट खाली ठेवलं होतं। तसंच कापडाच्या चिंध्याही ठेवण्यात आल्या होत्या। त्यानुसार प्लॅन करून त्यानेच टेम्पो पेटवल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। यासाठी आदल्या दिवशी हंबर्डीकरने कंपनीतून बेन्झिन केमिकल मिळवलं। वारजेला राहत्या घराशेजारूनच आग पेटी विकत घेतली। ड्रायव्हिंग सीट खाली बेन्झिनची कॅन, काही कापडं लपवली। कर्मचाऱ्यांना ऑफिसला नेताना तमन्ना सर्कल जवळ ट्रॅव्हल्स थांबवली। अत्यंत वेगानं ट्रॅव्हल्समधून उतरून त्यानं गाडी पेटवून पळ काढला। बेन्झिन केमिकलचा वापर करत चालकानं 4 कर्मचाऱ्यांना जाळून मारलं आणि इतरांच्या हत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी आता चालक जनार्दन हंबर्डीकर विरोधात गुन्हा दाखल केला। बेन्झिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंग मध्ये लागतं, ते कंपनीतून त्याने आदल्या दिवशी 1 लिटर घेतलं। या घटनेला त्यांनी आगपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पानटपरी आहे, तिथून विकत घेतली होती। त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज 1 ला जे तमन्ना सर्कल आहे, त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे। छळवणूक आणि अपमानास्पद वागणुकीमुळे चालक या 4ही कर्मचाऱ्यांसाठी यमदूत बनल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकानं 4घांना जिवंत जाळलं। चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या अनेक भागात सलग 5व्या दिवशी ही संचारबंदी कायम। काही भागामधील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल। नागपुरातील हिंसाचाराच्या आधीचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। संशयित रेकी करताना आणि मोबाईलवरून माहिती देतानाचं फुटेज समोर।
नागपूर हिंसाचार प्रकरणी मायनॉरिटी डेमोक्रॅटिकचा पदाधिकारी असीम अली सय्यद पोलिसांच्या रडारवर. असीम अली औरंगजेबाचा समर्थक असल्याचं उघड. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत कोरटकरची जामिनासाठी आता हायकोर्टात धाव. अर्जावर तातडीची सुनावणी होणार. राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. वाढीव मदतीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्पष्ट. आता ड्रोन करणार खाणींची पाहणी. चुकीचं काम करणाऱ्यांवर बडगा. तहसीलदारांना दोषी धरणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधिमंडळात घोषणा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा. मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता. तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार. राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ. 30 जून पर्यंत HSRP बसवता येणार. वाहन चालकांना दिलासा. आता एक मोठी बातमी. सोमवारी नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात खरं तर हिंसेला चिथावणी देण्यासाठी 4 टप्प्यांमध्ये आरोपींनी सोशल माध्यमांचा जास्त उपयोग केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी हिंसाचाराचं समर्थन करत भडकाऊ पोस्टवर कमेंट करणारे किंवा शेअर करणारे शेकडो लोक कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्ह आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर घटनेशी निगडीत कंटेंटचे अक्षरशः पोस्टमॉर्टम केले. त्यात अनेक प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यात. कलयुगनं आपला रूप धारण करली आहे अशा प्रकारच्या कमेंट्स करत या हिंसेला आणखी चिथावणी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता अशा प्रकारचे पोस्टर किंवा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणात 4 गुन्हे दाखल झाले असून जवळपास 50हून अधिक आरोपींची नावं स्पष्ट झाली आहेत. आणि आता एक मोठी बातमी. सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर द नागपूर फाईल्सचा पुढचा अंक सुरू झालाय. नागपुरात राडा होण्याआधीचे सीसीटीव्ही समोर आलेले आहेत. काही तरुण महाल भागात पाहणी करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसतंय. तसंच लोक या चौकात जमत असल्याचंही फुटेज मध्ये दिसतंय. हे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले असून पोलीस या व्हिडिओचा तपास करत आहेत. हेच ते व्हिडिओ आहेत जे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहेत. काही तरुण या परिसरात पाहणी करताना या फुटेजमध्ये पाहायला मिळते आणि हे एक्सक्लुझिव्ह फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत. हिंसाचाराआधी संशयितांकडून रेकी तर करण्यात येत नव्हती ना असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होतोय. पुन्हा एकदा बातम्या. पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती. मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकानं 4घांना जिवंत जाळलं. चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या अनेक भागात सलग 5व्या दिवशीही संचारबंदी कायम. काही भागामधील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल. नागपुरातील हिंसाचाराच्या आधीचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती. संशयित रेकी करताना आणि मोबाईलवरून माहिती देतानाचं फुटेज समोर. नागपूर हिंसाचार प्रकरणी मायनॉरिटी डेमोक्रॅटिकचा पदाधिकारी असीम अली सय्यद पोलिसांच्या रडारवर. असीम अली सय्यदचा औरंगजेबचा समर्थक असल्याचं उघड. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत कोरटकरची जामिनासाठी आता हायकोर्टात धाव. अर्जावर तातडीची सुनावणी होणार. राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. वाढीव मदतीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्पष्ट. आता ड्रोन करणार खाणींची पाहणी. चुकीचं काम करणाऱ्यांवर बडगा. तहसीलदारांना दोषी धरणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधिमंडळात घोषणा.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार. आणि राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ. 30 जून पर्यंत HSRP बसवता येणार, वाहन चालकांना दिलासा.